हरिओम. आश्विन शुद्ध चतुर्थी, नवरात्रात चौथा दिवस, चौथी माळ. अष्टमी आणि नवमी एकत्र आल्यामुळं दशमी ही रविवारच्या दिवशी आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे की दोन्ही उपवास म्हणजे अष्टमीचा आणि महानवमीचा उपवास एकाच दिवशी येत आहेत. तर ही एक चांगली पर्वणी आहे आणि उपवास धरणाऱ्यांच्यासाठी एक दिवस घटला आहे. 5 दिवसाचे उपवास आजपासून सुरू होत आहेत. 5 दिवसाचं नवरात्र आजपासून बसतं आहे. तर आज कुष्मांडा रूप आहे देवीचं आणि या कुष्मांडा रूपामध्ये भगवती जगदंबा, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी दुष्टांचा संहार करण्यासाठी अवतरली आहे. वास्तविक पाहता कुष्मांडा हे जे रूप आहे तर हे एक गर्भवती स्त्री असा त्याचा उल्लेख केला जाईल की तिचं वर्णन आहे. हे कुष्मांडा म्हणजे पहा, प्रथम शैलपुत्री ती, द्वितीयम ब्रह्मचारिणी, पहिल्या दिवशी जन्माला आली, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी म्हणजे तप केलं तिनं आणि तप करून त्या ठिकाणी तिनं शिवत्वाची प्राप्ती केली, तो ब्रह्मचारिणीचा दिवस. तृतीय चंद्रघंटाती अजून तपश्चर्या केली तिनं आणि शिवत्वाला आणि संसाराला जाणून घेतलं आणि आज ती माता होणार. आज ती कुष्मांडा स्वरूप म्हणजे तिच्या गर्भामध्ये, या प्रकृतीच्या गर्भामध्येच सर्व बीज लपलेले आहेत. कुष्मांडा म्हणजे अंड, बीज जिच्या पोटामध्ये आहे ती कुष्मांडा. तर आज भगवती जगज्जननी आईचं कुष्मांडा स्वरूप आहे. आणि खरोखर सर्व जर काही निर्माण होत असेल तर या प्रकृतीपासूनच निर्माण होते. ही प्रकृतीचं हे जग निर्माण करण्याला कारणीभूत ठरते. परमात्मा याच्यामध्ये आपला अंशदान देऊन वेगळा निर्गुण निराकार राहतो. सगुण साकार रूपामध्ये ही प्रकृती एकापासून अनेक करत चालत असते आणि म्हणूनच या प्रकृतीला एवढा मान आहे, तिची पूजा होते. तर ती केवळ तिच्या या सृजन रूपामुळं होत असते. आणि उद्या ती कात्यायनी म्हणजे एक छोटं लहान मूल घेतलेली म्हणजे संपूर्ण सृष्टीचं पालनपोषण करणारी उद्या ती बनेल. आणि ते तिचं 5व्या दिवशीचं उपांग ललिता किंवा ललिता पंचमीचं व्रत असेल. तर आज काही वेळापुरती चतुर्थी आहे आणि मग त्याच्यानंतर पंचमी सुरू होणार आहे. म्हणून हे रात्रीचं जे पंचमीचं व्रत आहे ते आजच होईल. तर अशा प्रकारे ह्या देवीच्या तिसऱ्या रूपाची ही थोडक्यात अगदी थोडी माहिती आहे. तर आज आपल्या सत्संगाला आपण सुरुवात करू भगवद्गीतेच्या अध्याय 3. हरी 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 नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गुरुदेवाय आत्मदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सच्चिदानंद स्वरूप असलेला तो परमात्मा किंवा ती जगन्माऊली जी जगदंबा कुंडलिनी स्वरूपामध्ये माझ्या शरीरामध्ये स्थित आहे आणि ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतरच जेव्हा गुरुच्या मंत्राचं बीज अंतरंगामध्ये पडतं त्यावेळेस त्याचा जेव्हा जसा जसा जप होतो, हे बीज पडल्याशिवाय ही महामाया जगदंबा कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही आणि ही सुद्धा सृजन करू शकत नाही। जशी जशी ही जागृत होते तशी तशी ती वर शिवत्वाच्या रूपानं धावू लागते आणि सहस्रार चक्रामध्ये जाऊन शिवाची आणि तिचं परममिलन होतं आणि त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये एक परमात्मा प्रकट होतो। तो निर्गुण निराकार परमात्मा, त्याची जाणीव आपल्याला होते आणि हेच शिव आणि शक्तीचं मिलन असतं। आणि हे शिवशक्तीचं मिलन झाल्यानंतर यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात। जीवा शिवाची जडली समाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझवीन सद्गुरु मज कोण तारी। गुरुमंत्राचं बीज घेऊन हे महामाया जगदंबा सर्व चक्रांना शुद्ध करत करत त्या ठिकाणी धावू लागते आणि मग ती त्या परमात्म्या शिवाला जाऊन मिळते। तो आज चतुर्थ केंद्रामध्ये ही जगदंबा बसलेली आहे आणि तिचं कुष्मांडा स्वरूप आहे। त्या कुष्मांडा स्वरूपाचं ध्यान करत करत त्याचा जो शब्द असेल त्या शब्दाचं चिंतन करत करत उपवास करणाऱ्यांनी त्या मार्गानं जावं। खरं म्हणजे उपवास म्हणजे दिवसातून 5 वेळेस आरत्या करणं नव्हे, उपवास म्हणजे दिवसातून 4-4 पाठ करणं नव्हे, तर उपवास म्हणजे निव्वळ उपवाशीही राहणं नव्हे, तर उपवास म्हणजे अंतःकरण शुद्ध करून अतिशय परमपवित्र सात्विक भोजन करून सतत त्या मंत्राचा जप करत करत त्या जगदंबेचं ध्यान करणे, तिचं चिंतन करणे आणि तिला प्राप्त करून घेणे हेच या नवरात्राच्या उपवासाचं खरं मर्म आहे। तर असो, तुम्हाला सगळ्यांना गुरुदेवांच्या कृपेनं त्या जगदंबेचं आणि त्या परमेश्वराचं खरं स्वरूप कळावं ही त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या सत्संगाला आपण सुरुवात करू। आपण आपला जो 3रा अध्याय आहे तो 3रा अध्याय समूळ नष्ट करण्याची, जसं भगवंत म्हणतात की काल प्रश्न विचारला होता अर्जुनानं की अंतरंगामध्ये अहंकाराचा किंवा क्रोधाचा समावेश जर असतो तर ते कुठं राहतात, तर उत्तर दिलं होतं भगवंतानं की इंद्रिये मन आणि बुद्धी या ठिकाणी काम आणि क्रोध राहतो। तर इंद्रियांच्या द्वारे तो ज्ञानाला झाकून टाकतो आणि इंद्रियावर राज्य करतो हा काम क्रोध। मग इंद्रियांना आणि मनाला आवरणे खूप कठीण आहे। काय हे काम आम्ही करू शकू, यावर भगवान श्रीकृष्ण आपलं सामर्थ्य दाखवीत प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही निश्चितच इंद्रियाला आणि मनाला जिंकू शकता। मग कसं जिंकू शकता, तर सांगतात की इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्य परम मन मनःसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सह। अर्जुना, या शरीरापेक्षा तू इंद्रियांना मोठे म्हणजे सूक्ष्म व बलवान जाण। आणि इंद्रियापेक्षा बलवान कोण आहे, तर मन आहे। मनापेक्षा
बलवान बुद्धी आहे आणि या बुद्धीपेक्षा सुद्धा अत्यंत बलवान जो आहे तो तुमचा श्रेष्ठ असा आत्मा आहे. तेच तर तुम्ही आहात. आणि इंद्रिय मन बुद्धीचे नियमन करण्यास तुम्ही सक्षम आहात. आत्मस्वरूपामध्ये एकदा लीन झाला तर त्याला या बाकीच्या दुश्मनाशी यांना हे आपोआपच मग त्या ठिकाणी धावून येतात आणि ते पण चुपचाप बसतात. म्हणून एक साधे सब सधे, सब साधे सब जाय. एक एक करून जर आपण आधी इंद्रिय आवरायला जाऊ, मग इंद्रिय आवरल्यानंतर मन आवरायला जाऊ, मग मन आवरल्यानंतर बुद्धी आवरायला जाऊ, तर त्याच्यात किती किती दिवस लागतील. आणि त्याच्यात कदाचित आपला हरिओम तत्सत जर झाला, रामनाम सत्य आहे, मग हे सगळं राहून जाईल. आणि म्हणून गुरुदेव म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस जपाला किंवा ध्यानाला बसता त्यावेळेस पहा, इंद्रियों का नियमन करो और इंद्रिय मन में लीन करो, मन बुद्धि में लीन करो और बुद्धि परमात्मा के. किती सुंदर एका वाक्यात गुरुदेवांनी, आपण एवढ्या दिवस झाले हे पाहून राहिलो, याचा सार फक्त एका वाक्यात आपल्याला सांगितलेलं आहे की हे सगळं तुम्ही लीन करा और बुद्धि आपकी परमात्मा के चरणों में लगा दो, तो आपका बेड़ा पार हो जाएगा. और फिर उस एक को साधने का प्रयत्न करो, तो फिर एक साधे सब सधे, या सगळ्यांना साधल्या जाईल आणि सब साधे सब जाय. एकदा का सूचना मिळाली मनाला की नाही आपल्याला असंच करायचं आहे, तर ते मन तसंच वागत राहतं. मग ते इकडं तिकडं कुठं जात नाही. आणि म्हणून इंद्रिय ताब्यात घेतल्यापेक्षा मन ताब्यात घ्यावं, मन ताब्यात घेतल्यापेक्षा बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. ही बुद्धीच तर शिक्का मारते. या बुद्धीनं शिक्का मारल्याशिवाय हे सगळे खालचे जे कर्मचारी आहे ना, मन त्याच्या खाली इंद्रिय, हे काम करू शकत नाही. म्हणून ही बुद्धी जप करून करून, स्तोत्र मंत्र ध्यान करून करून अशी बनली पाहिजे की ऋतंबरा प्रज्ञा झाली पाहिजे. आणि मग ही ऋतंबरा प्रज्ञा झालेली जी बुद्धी आहे आपली, या बुद्धीला, ऋतंबरा प्रज्ञा झालेल्या बुद्धीला आपण हळूहळू त्या परमात्म्याच्या चरणी लीन करू शकतो. म्हणून बुद्धी आपली जी आहे तर ती सत्संगानं शुद्ध होते. बुद्धी सत्संगानं शुद्ध होते. आपलं मन जे आहे, आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध खानपान केल्यानं ते निर्मळ होत असतं. आणि ही बुद्धी जी आहे ही सत्संगानं शुद्ध होत असते. हिला सत्संगाचा वारा लागला की ती जसं सत्संगामध्ये मग सांगितलं जातं तसं ही बुद्धी काम करायला लागते. या बुद्धीचे नियमन करण्यात म्हणून भगवंत म्हणतात की सर्वश्रेष्ठ असा तुमचा आत्मा आहे आणि तेच तुम्ही आहात. जो आत्मा आहे तेच तुम्ही आहात. तर एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. या प्रकारे बुद्धीच्या वर अर्थात सूक्ष्म व बलवान असा, दिसायला कसा आहे, सुईच्या टोकाचा 1000वा हिस्सा, त्याच्यामध्ये एवढी परम शांती आहे, परम ज्ञान आहे. परंतु असा हा आत्मा सूक्ष्म तर आहेच पण बलवान सुद्धा आहे. पहा, इतकं छोटंसं स्वरूप आपल्या शरीरातून निघून गेलं तर मग आपलं रामनाम सत्य होतं. डोळ्यानं दिसतो का? दिसत नाही. कसा जातो? समजत नाही. आणि तरीसुद्धा तो निघून गेल्यानंतर आपल्या देहामध्ये चैतन्य राहत नाही. आणि ते चैतन्य म्हणजे ही पराशक्ती जगदंबा, त्याचं एक अंग आहे त्या चैतन्याचंच. तर आधी शक्ती जाते आणि मग शिव जातो. आधी सगळे इंद्रिय आपले हळूहळू एक 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 इंद्रिय जातं, ते हीन होतात, इंद्रिय क्षीण होतात, त्याच्यातला जीव जायला लागतो, म्हणजे शक्ती निघून जाते. आणि मग तो शिव निघून जातो, तो परमात्मा असतो. तर हा दिसत नाही डोळ्यानं, पण एवढं मोठं काम हा करत असतो. म्हणून शिव निघून गेल्यावर हे शरीर शव होत असतं. इतका आत्मा बलवान आहे आणि कसा आहे? सूक्ष्म आहे. पहा, याचं प्रतीक म्हणून श्रीमद भागवतामध्ये गोवर्धन पर्वताची पूजा सांगितलेली आहे. शरीराला भजाच, शरीराची पूजा कराच,
पण कशासाठी करा? अमृताची वर्षा करण्यासाठी. काय सांगतात की या देहाला पूजा. हा देह कोण आहे? गोवर्धन आहे. परंतु हा गोवर्धन कशावर धारण केला भगवान श्रीकृष्णानं? ही करंगळीवर. करंगळी केवढीशी आहे? छोटीशी. पण एवढा मोठा पर्वत त्यानं धारण केला. याचा तत्वार्थ असा होतो की हा देह कितीही मोठा असला तरी करंगळी म्हणजे आत्मस्वरूपानं त्याला धारण केलेलं आहे. ज्या दिवशी आत्मस्वरूप या देहाला सोडून जाईल त्या दिवशी हा गोवर्धन पर्वतसुद्धा खाली पडेल. तर या प्रकारे बुद्धीच्या वर अर्थात सूक्ष्म व बलवान असा आपल्या आत्म्याला जाणून, आपल्या आत्मबलाला समजून, बुद्धीच्या द्वारे आपल्या मनाला वश करून या कामरूपी जिंकण्यास कठीण अशा शत्रूला मार. या कामाला, आता काम म्हणजे पर्टिक्युलर एकच काम वासना नाही, तर काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे वासना, हे आपण रोज पाहत आहोत. तर या कामनेला मारून टाकायचं आहे आणि बुद्धीच्या द्वारे आपल्या मनाला वश करून या कामरूपी जिंकण्याला कठीण, हा अतिशय दुर्जय आहे जिंकण्याला. अनेक लोकांचे शरीर यानं बर्बाद केलेले आहेत आणि म्हणून या कामाला तू मार. काम एक दुर्जय शत्रू आहे. आणि पहा, हा देह काय आहे? काम दुर्जय शत्रू आहे. देह कोण आहे? एक दुर्ग आहे. आणि या दुर्गामध्ये जी बसलेली आहे चैतन्य शक्ती, तिचं नाव काय आहे? दुर्ग म्हणजे गड. या देहरूपी गडामध्ये एक शक्ती बसलेली आहे, तिचं नाव काय आहे? दुर्गा. दुर्गती तारिणी दुर्गा जय जय, मोह विनाशिनी काली जय जय. दुर्गती जर तारायची असेल तर या दुर्गाला अभेद्य ठेवलं पाहिजे. हा दुर्ग कसा असला पाहिजे? तर यानं कामनेला जिंकलेलं असलं पाहिजे. आणि जो कामनेला, दुर्गतीच नाही नुसती, दुर्गती आणि दुर्मती, मती म्हणजे बुद्धी. म्हणजे हे एक भजन आहे, खूप आता त्याला 20 वर्ष तरी झाले असतील. तेव्हा एक पाठ केलेलं भजन होतं हे, थोडंसं नवरात्रामध्ये म्हणायचं 4 ओळीचं, की आता तेही आठवत नाही पूर्ण. आता दुर्गा आठवली म्हणून ते आठवलं. दुर्मती तारिणी दुर्गा जय जय, मोह विनाशिनी काली जय जय, माया विनाशिनी अंबा जय जय. अजून एक ओळ होती पहा, तेव्हा सहज पाठ केलेलं होतं, कोणाचं तरी ऐकलेलं होतं, पण त्याचे अर्थ अनेक दिवसांनी लागले. तर असं हे देवी भागवत कुठं तरी ऐकायला जायचे आणि त्या महाराजांच्या तोंडून हे भजन ऐकलं होतं. ते आधी हे भजन म्हणायचे, माया विनाशिनी अंबा जय जय. अजून एक म्हणायचे, असे 4 देवीचे नावं घ्यायचे. ते असं आठवलं तेव्हा पुन्हा पाहू. तर अशी ही या दुर्गाला अभेद्य ठेवायचं असेल, या दुर्गाला फक्त जो ही जगदंबा आहे, हिचा पती आहे ईश्वर शिव, त्या शिवाकडं न्यायचं असेल तर हा दुर्ग काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्यापासून अभेद्य ठेवला पाहिजे. हे याच्यातले 6 उंदीर जे आहेत हे काढून टाकले पाहिजे आणि मग चौक मांडला पाहिजे. सद्बुद्धीचे घालुनी शुद्धासन, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण, शम दम विभूती चर्चुनी जान, वाची उच्चारी केशव नारायण. मग सद्बुद्धीचं शुद्ध आसन घालून या जगदंबा जगज्जननीची, वरी सद्गुरूची पूर्ण कृपा प्राप्त करून या जगदंबेची कृपा आपल्याला प्राप्त करायची आहे. आणि ही जगदंबा म्हणजे आपल्या शरीरातली शक्ती आहे. महामाया जगदंबा ही कुंडलिनी शक्ती आहे. तर मग मोह महिषासूर, कोण महिषासुराच्या नादी लावता आपल्याला? हे इंद्रिय जे आहेत, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय. तर हे सगळ्यात, हे जे जवळजवळ बसलेले आहे ना, हे सगळ्यात घातक आहेत. 1 2 3 4 आणि हे सगळ्यात घातक आहेत. तर या 5 जणांना जर आपण आपल्या ताब्यात घेतलं, या इंद्रियांना,
तर याचं विस्तारपूर्वक आपण काल पाहिलं की याला कोणत्या मार्गांनी लावायचं आहे. तर हेच मोह नावाच्या महिषासुराच्या ताब्यात म्हणजे मोहात पाडतात आपल्याला. मग तो मोह कोणत्याही गोष्टीचा असू द्या तुम्हाला, असा काही पर्टिक्युलर हाच मोह नसतो, तोच मोह नसतो, कोणाला कशाचा. त्याचे हजारो रूपं सांगता येतील, म्हणून एकच उदाहरण त्याचं देता येणार नाही. तर तेव्हा आपलं सामर्थ्य ओळखून की आपल्यामध्ये सामर्थ्य काय आहे आणि आत्म्याला बलवान समजून की आपला आत्माच हा बलवान आहे आणि हाच आपल्याला तारू शकतो, या कामरूपी शत्रूला ठार मारून टाकायचं आहे. आपल्या इच्छा, आपल्या कामना नष्ट करायच्या आहेत. अर्थात हा शत्रू अंतरंगातील आहे हे सांगायची काही आवश्यकता नाही. शत्रू बाहेर बसला का, आपनों से बचो गैरों से निपट लेंगे. शत्रू कुठं बसलेला आहे, आत बसलेला आहे. आतल्या शत्रूला आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे, बाहेर आपला शत्रू नाही आहे. या ठिकाणी या संपूर्ण अध्यायामध्ये 43व्या श्लोकावर आपला 3रा अध्याय समाप्त होतोय. आणि आज बरोबर चतुर्थीच्या दिवशी यो चतुर्थ्या मनश्चेन्न जप्ती सविद्यावान भवती समेधावान भवती. चतुर्थ अवस्था ही तुर्य अवस्था आहे. तर या चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकानं आपले मन इंद्रिय ताब्यात घेऊन या चौथ्या इंद्रियाकडं जावं. आणि हीच कदाचित तुमच्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी भगवती जगदंबेची किंवा गुरुदेवांची एक सूचना असेल. आपल्याला कळत नाही की तुम्ही त्या चौथ्या मार्गानं जा, त्या चौथ्या केंद्रामध्ये किंवा त्या चौथ्या स्थितीपर्यंत तुम्ही पोहोचा. उन्मन अवस्था ज्याला म्हणतात त्या ठिकाणी आपण जावं, ही कदाचित जगदंबेची सूचना असेल आपल्याला. आणि म्हणून 3रा अध्याय समाप्त करून या ठिकाणी हा अध्याय समाप्त झालेला आहे. याला कर्माचं प्रतिपादन करून कर्मजिज्ञासा या अध्यायामध्ये जागृत केली आणि कर्माला परिभाषित केले, व्याख्यानबद्ध केले. आणि यज्ञ नेमकं कर्म म्हणजे काय, तर यज्ञ जो श्वासोश्वासाचा आपण पाहिला या अध्यायामध्ये, तो खरा यज्ञ आहे. तो प्रत्येकानं करावा आणि संसार बंधनातून सुटका करून देणारा आणि मोक्ष देणारा हाच खरा यज्ञ आहे हे या ठिकाणी सांगितलं. आणि नैष्कर्म्य सिद्धी करा हे सांगितलं. बुद्धी आपल्या ताब्यात घ्यायची सांगितली, बुद्धी झाली पाहिजे. ऋतंबरा प्रज्ञा ते सांगितलं. आणि स्थितप्रज्ञ महापुरुष कसे असतात, त्यांनी कसं असलं पाहिजे, समाजासाठी त्यांचं आचरण कसं असावं हे त्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्याचं अनुकरण करू नये, आपलं मन चंचल करू नये, तर आपली स्वतःची साधना. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आपल्या धर्मामध्ये आपण जागृत असावं. आपला स्वभाव जिथून असन तिथून चौथ्या अवस्था, 3री, 2री आणि 1ली, शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि साधक, आपला जो स्वभाव असेल तिथून आपण आपली साधना सुरू करावी हे सांगितलं या अध्यायामध्ये. आणि हे सगळं सांगून, हे अर्जुना, तू तुझ्या या अज्ञानरूपी जे दोर आहेत ते ज्ञान मिळवून कापून टाक हे सांगून हा अध्याय या ठिकाणी समाप्त केलेला आहे. उद्याच्या दिवशी आपण चौथ्या अध्यायामध्ये प्रवेश करू. आणि खरोखर खूप सुंदर आहे भगवद्गीता. तुमच्यामुळं मलाही त्याची उजळणी होत आहे, म्हणून तुमचे कोटी कोटी आभार, धन्यवाद. माझी आजची झालेली सेवा मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी त्याच्या फळासहित अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. इदम न म्हणून निश्चितच उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरातच राहा. हरिओम हरिओम हरिओम.